आपणही आपल्या बागेतील काळ्या मुंग्या, लाल मुंग्या, पंखावाल्या मुंग्या किंवा मोठाले मुंगळे यांच्यापासून त्रस्त झालेले असाल तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा। आज आपण आपल्या बागेतील कोरफड, कढीपत्ता, कांदा आणि कडुनिंबाचा पाला यांचा वापर करून कीटनाशक तयार करणार आहोत। आपण यास कीटनाशक जरी म्हणत असलो तरी हे मुंग्यांना मारणार नसून हे त्या मुंग्यांना पळून लावणार आहे। तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा। हे कीटनाशक नुसते मुंग्यांना पळवणार नसून हे आपल्या बागेतील गुलाबावर पडणारी कीड, काळा मावा, पांढरा मावा तसेच स्पायडर म्हणजेच कोळी यावर देखील उपायकारक आहे। कीटनाशकासोबतच याचा वापर ग्रोथ प्रमोटर म्हणजेच रोपाच्या वाढीसाठी देखील होणार आहे। तेव्हा आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। गच्चीवर बाग असणाऱ्या सर्व बागप्रेमी मंडळींना राजेश जाटवेचा नमस्कार। आजचे आपले हे मुंग्यावरील औषध तयार करण्यासाठी आमच्या सौभाग्यवती सौ कल्पना जाटवे या आपल्याला मदत करत आहे। सर्वात आधी आपल्याला हवे आहे कोरफड। आपल्या बागेतून आपण 2 कोरफड कापून घेऊया। आपण अगदी तोडून सुद्धा ह्या कोरफड घेऊ शकतो। ही कोरफड आपण दोन्ही बाजूने चाकूने कट करून घ्यावी। यानंतर काटेरी बाजू देखील सावकाशपणे कट करावी। कोरफडीचे काटे खूप जोरात टोचत नाही आणि या काट्यांचा खूप अधिक त्रास देखील होत नाही। आता चपट्या बाजूने या कोरफडीची साल काढून घ्यावी। चाकू थोडा सावधानीपूर्वक हाताळावा। साल निघाली की आपल्या कोरफडीचा गर देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे। गर काढून आपल्याला एका वाटीत जमा करायचा आहे। यानंतर आपल्याला हवे आहे कडुनिंबाचा पाला। हा पाला आपण काढून मिक्सरच्या एका छोट्या भांड्यात टाकून आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला कढीपत्ता देखील हवा। या कढीपत्त्याची पाने काढून आपण त्याच मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत। एक मध्यम आकाराचा कांदा कापून त्यात टाकावा। आपल्याला पाहिजे तर हा कांदा आपण सालीसकट देखील टाकू शकतो। तर यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या देखील टाकू शकता। मी काही टाकत नाही, पण आपण टाकायचे असेल तर आपली जर इच्छा असेल तर आपण नक्कीच टाकू शकता। आता आपले मिक्सरचे भांडे बंद करून मिक्सरमधून आपले कीटनाशक बारीक करून घ्यायचे आहे। मिश्रण खूप कोरडे असल्यास थोडेसे पाणी टाकून पुन्हा मिक्सर थोडेसे फिरवून घ्यावे। आपले मिश्रण आता पातळ झालेले आहे। आपण व्हिडिओत बघू शकता। ह्या पद्धतीने आपण हे मिश्रण पातळ करून एका गाळणीने एका भांड्यात हे मिश्रण गाळून घ्यावे। आपले मिश्रण जर व्यवस्थित गाळल्या जात नसेल तर एका चमच्याने थोडेसे दाबून म्हणजे पिळून घ्यावे। उरलेल्या चौथ्यास परत थोडेसे पाणी टाकून हे पुन्हा एकदा गाळून घ्यावे। आता आपण बाजूला काढून ठेवलेल्या कोरफडीचं गर मिक्सरमध्ये टाकून त्यासही अगदी बारीक करून घ्यायचे आहे। कोरफडीचं गर लवकर बारीक होत नाही, त्यास मिक्सर थोडा अधिक वेळ फिरवावा लागेल। आपले कीटनाशक यानंतर तयार होणार आहे। आपले कीटनाशक तयार झालेले आहे। हे स्प्रे करण्यासाठी रेडी आहे। हे स्प्रे करण्यासाठी डायल्यूट करून घेणे गरजेचे आहे। एकास 5 म्हणजे 1 लिटर जर आपले मिश्रण असेल तर 5 लिटर पाणी घ्यावे। हे प्रमाण घेऊन ह्या स्प्रेमध्ये पाणी भरून घ्यावे। आपल्या स्प्रेमध्ये पाणी भरून घ्यावे। आपले तयार मिश्रण पुन्हा एकदा गाळून घ्यावे, जेणेकरून आपल्या स्प्रेच्या पाईपमध्ये आपल्या मिश्रणाचे कण अडकणार नाही। तर हे कीटनाशक घेऊन आता आपण जाणार आहोत आपल्या बागेत। आपल्या बागेत ज्या ज्या झाडांवर किडींचा प्रादुर्भाव झालेला असेल, मुंग्या असतील, काळ्या मुंग्या, लाल मुंग्या किंवा काळा मावा, पांढरा मावा किंवा पिठ्या ढेकून, हे ज्या ज्या झाडांवर दिसत असेल त्या झाडांवर आपला स्प्रे दाट मारावा। अगदी झाडाला आंघोळ घातल्यागत दाट मारावा। स्प्रे मारत असताना आपल्या कीटनाशकातील घटक काय काय काम करतात, कसे काम करतात हे आपण जाणून घेऊया। सर्वात आधी कढीपत्ता। तर कढीपत्त्याच्या पाण्यातील कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, ॲमिनो ॲसिड रोपांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे। कोरफडीच्या घरातील मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम व विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स देखील आपल्या रोपासाठी ग्रोथ प्रमोटर म्हणून काम करतील। याच्या वापरामुळे आपल्या रोपाची वाढ स्पीडने होईल, गतीने होईल। आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे कांद्यातील फॉस्फरिक ॲसिड तसेच कांद्याचा स्ट्रॉंग वास मुंग्यांना पळून लावतो। कडुलिंबाच्या पाल्यातील अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीपॅरासिटिक गुणधर्मामुळे मुंग्या देखील या ठिकाणी थांबणार नाही। तसेच इतर कीड, मावा, विशेषतः काळा मावा किंवा पांढरा मावा यावर देखील आपले कीटनाशक प्रभावी ठरते। आता एक गोष्ट लक्षात घ्या, रासायनिक औषधाच्या वापरामुळे आपल्या रोपावर पडणारी कीड किंवा आपल्या आसपास असणारी कीड खूप स्ट्रॉंग झालेली आहे। तेव्हा एकाच फवारणीने ही कीड निघून जाईल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे। परंतु नियमित फवारणीमुळे, नियमित वापरामुळे ही कीड निघून जाईल। एक दिवस असा येईल ज्यावेळेस ही कीड येणे थांबेल।
तसे तर हे कीटनाशक बनवणे अगदी सोपे आहे, पण सध्याच्या वातावरणामध्ये जर आपल्याला हे कीटनाशक बनवणे अवघड असेल तर मी आणखीन काही उपाय सांगतो जे आपल्याला काळ्या मुंग्या किंवा इतर कोणत्याही मुंग्यांना पळून लावण्यासाठी खूप चांगले असे उपाय आहे। यामध्ये सर्वात पहिले उपाय आहे हळद आणि कॉफी पावडर। तर मी अधिकांश लोकांना हळद आणि कॉफी पावडर वापरण्याचा सल्ला देत असतो। हळद आणि कॉफी पावडरच्या वापरण्यामुळे मुंग्या सहज निघून जातात। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा कॉफी पावडर मिक्स करून मुंग्या असलेल्या ठिकाणी भुरभुरायचे आहेत। आपल्या रोपावर असणाऱ्या मुंग्या निघून जातील। वेस्ट डिकम्पोजरचे तयार द्रावण आपल्याला मुंग्यांवरती स्प्रे करण्यासाठी खूप चांगले औषध म्हणून देखील उपयोगी आहेत। मुंग्या तर निघूनच जातील, वेस्ट डिकम्पोजरच्या स्प्रेमुळे आपले रोपं देखील फास्ट वाढतील। रोपांसाठी वेस्ट डिकम्पोजर खूप उपयोगी आहे। वेस्ट डिकम्पोजरवर मी आधीच एक व्हिडिओ तयार केलेला आहे। आपल्या लेफ्टला आय बटन येत असेल, ह्या आय बटनमध्ये आपल्याला वेस्ट डिकम्पोजर बद्दल पूर्ण माहिती मिळेल। आपण तोही व्हिडिओ बघू शकता हा व्हिडिओ बघितल्यानंतर। तंबाखू पाणी, तर यानंतरचा सर्वात साधा उपाय आहे तंबाखूचे पाणी करून रोपास देणे। आपल्या घरात जर कोणी तंबाखू खात असेल तर आपण त्यांच्याकडून तंबाखू घेऊ शकता किंवा कोणत्याही ब्रँडची तंबाखू आणायची। 1 किंवा 2 लिटर पाण्यात ही तंबाखू रात्रभर भिजवून ठेवायची। सकाळी हे पाणी गाळून घ्यावे व हे पाणी आपल्या रोपांवर जेथे मुंग्या असतील तेथे आपण स्प्रे करू शकता। तंबाखूच्या या पाण्याने कीड, मावा, मुंगी, काळा मावा, पांढरा मावा, काळे ठिपके हे सगळे निघून जातात व आपले रोप कीडमुक्त देखील होते। तर आपण तंबाखू पाणीचा देखील उपयोग करू शकता। हँडवॉश, लिक्विड सोप किंवा शॅम्पू पाणी, तर आपण हँडवॉश, लिक्विड सोप किंवा शॅम्पू पाणी वापरून देखील मुंग्यांना पळवून लावू शकतो। 1 लिटर पाण्यामध्ये आपण 1 चमचा किंवा 1 रुपयाचे जे शॅशे येते ते मिसळून आपल्या रोपांवर जेथे मुंग्या येत असतील तेथे स्प्रे करायचे। याच्या वापराने देखील मुंग्या निघून जातात। सोप्या रीतीने तयार होणारं हे द्रावण आहे जे मुंग्यांवरती खूप इफेक्टिव्ह आहे। हा उपाय आपण करून पाहायला हवा। खायचा चुना किंवा कलरचा चुना, तर चुना देखील मुंग्यांना पळून लावण्यासाठी खूप उपयोगी असा घटक आहे। आपण आपल्या खायचा चुना म्हणजे जो पानामध्ये वापरतात तो चुना किंवा रंग देण्याचा चुना तोही आपण वापरू शकता। पण चुना वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चुना आपल्याला थोडासाच घ्यायचा आहे, कारण आपल्याकडे जर नाजूक रोपे असतील तर ह्या नाजूक रोपांवर चुना साईड इफेक्ट पण करतो। तेव्हा चुना अतिशय थोडासा असा वापरून आपल्या बागेत येणाऱ्या मुंग्यांसाठी द्रावण तयार करायचे आणि ते वापरायचे आहे। साखर, रवा किंवा पीठ टाकणे, आता आपल्यापैकी अधिकांश जणांनी हा प्रयोग करून बघितलेला असेल किंवा कुठेतरी ऐकले तरी असेल की साखर, रवा किंवा पीठ टाकल्यामुळे मुंग्या निघून जातात। आपण हा जर प्रयोग केलेला असेल तर आपला काय अनुभव आहे हे कमेंट करून सांगा आणि साखर, रवा किंवा पीठ टाकल्याने मुंग्या का निघून जातात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। म्हणजे आपल्याला यावरती काय विचार आहे हे सांगा। आपण वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये चर्चा सुद्धा करू शकतो। दालचिनी किंवा दालचिनी पावडर, 1 लिटर पाण्यात रात्रभर दालचिनीचा एक छोटासा तुकडा भिजवून ठेवावा व हे पाणी सकाळी जेथे मुंग्या येत असतील तेथे स्प्रे करावे, तर त्यामुळेही मुंग्या निघून जातील। तसेच दालचिनीचा तुकडा मिक्सरमधून काढून त्याचे पावडर तयार करून घ्यावे व हे पावडर जेथे मुंग्या येत असतील तेथे भुरभुरावे। हलकेसे स्प्रे जरी केले, आपण हाताने जरी फवारले किंवा पसरवले तरी मुंग्या निघून जातात। तर हा प्रयोग देखील करून पाहायला हवा। आपण ह्या प्रयोगाने देखील मुंग्यांना न मारता आपण घालू शकतो। हळद आणि हिंग, जसे मी आधी सांगितले, हळद आणि कॉफी पावडर आपण स्प्रे करू शकता किंवा भुरभुरू शकता जेथे मुंग्या येत असतील। त्याचप्रमाणे अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा हिंग एकत्र मिक्स करून घ्यावे व हाताने जेथे मुंग्या येत असतील तेथे ही पावडर आथरावी किंवा भुरभुरावी। यामुळे देखील मुंग्या निघून जातात। मीठ, मिरची किंवा तुरटी, तर आपण मीठ किंवा मिठाचे पाणी, मिरची पाण्यात भिजवून स्प्रे करून, तसेच पाण्यात तुरटी विरघळून देखील आपण हे तिन्ही वेगवेगळे उपाय करू शकतो। यामुळे देखील मुंग्या निघून जातात। हे देखील मुंग्यांवरती एक प्रभावी अस्त्र म्हणून वापरू शकतो आपण। यामध्ये जर काळ्या मुंग्या असतील तर काळ्या मुंग्यांवर लाल मिरचीचा वापर करणे टाळा, ह्यामुळे मुंग्या मरू शकतील। बाकी आपल्याला दुसरे जर समजा कीड असेल तर त्यावर मिरचीचा उपाय आपण नक्कीच करू शकता। पाण्यात आपण थोडीशी मिरची विरघळून किंवा लाल मिरची टाकून हे पाणी टाकल्यास मुंग्या किंवा कीड मावा निघून जातो। केमिकल उपाय, आतापर्यंत मी जितकेही उपाय सांगितले हे सर्व उपाय सेंद्रिय किंवा घरातीलच आपण वस्तू वापरून करू शकतो। याशिवाय आपण केमिकल उपाय देखील करू शकतो, पण मी केमिकल उपाय करा असे अजिबात म्हणणार नाही। मी कुठेही केमिकल वापरा म्हणून प्रमोट करत नाही, परंतु आपली जर इच्छा असेल तर आपण मुंग्यांचा जो खडू येतो तो वापरू शकता किंवा मुंग्यांची पावडर येते, काही ठिकाणी ही पावडर बॅन आहे। आपल्याला जर मिळत असेल तर ही पावडर सुद्धा आपण वापरू शकता। पण मी हेच म्हणेन, केमिकलचा वापर करून मुंग्यांना मारू नका, मुंग्यांना त्रास देऊ नका। मुंग्या तशाही बागकामासाठी खूप अशा हानिकारक नसतात। काही लोकांना मुंग्या चांगल्या वाटत नाही, त्यासाठी हा व्हिडिओ होता। तेव्हा
आपण हे उपाय करा, पण केमिकल उपाय शक्य तितके टाळा. तर इतके उपाय मी सांगितले. आपल्याला देखील काही माहिती असेल तर आपण कमेंट करून सांगा. कमेंट बॉक्स आपल्यासाठी ओपन आहे. आपल्याला काही शंका असेल किंवा आपल्या कमेंट्सचा इतरांना देखील फायदा होऊ शकतो, तेव्हा कमेंट नक्कीच करा. तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंटेचे बटन आठवणीने दाबा. हा व्हिडिओ आपल्या बागप्रेमी मित्रांसोबत आठवणीने शेअर करा. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत हसमुख राहा, प्रसन्न राहा. लॉकडाऊन संपेपर्यंत घरातच राहा. सर्वांना हात जोडून विनंती आहे, कृपया घरात राहा. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद.